आज निश्चित खास दिवस आहे. उद्या आषाढी एकादशी आहे. जसं पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला वारकरी जातात, तशा आज आमच्या विठ्ठलाला भेटायला आम्ही आलेलो आहोत. आणि आम्ही आज खूप आनंदी आहोत की या दोन्ही विठ्ठलांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातले तमाम मराठी माणसं या ठिकाणी आलेले आहेत. आणि आजच्या आमच्या या सगळ्या मराठी माणसांमध्ये, महाराष्ट्र सैनिकामध्ये चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आहे. राज्य सरकारने कुठेतरी त्रिभाषा धोरण आखून छुप्या पद्धतीने हिंदीची सक्ती केली होती आणि त्याच्या विरोधात सगळेच जण पेटून उठले. नेतृत्व राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. कसं बघता या सगळ्या उठावाकडे? मराठी माणसाच्या मागे दोन्ही ठाकरे, जो ठाकरे ब्रँड सांगितला जातो तो उभा राहिला आणि त्यामुळे हे सगळं घडू शकलं. बघा, हे सगळं राज्य सरकार या मराठी माणसांवरती स्लो पॉयझन म्हणजे हळूहळू या सगळ्या लोकांवरती हिंदीची सक्ती करून परप्रांतीय धार्जिन धोरण या महाराष्ट्रामध्ये आणून पाहत आहेत. पहिलीपासून चौथीपर्यंत मराठीची सक्ती करण्याचं काम या लोकांनी केलं आणि मला वाटतं पहिला आवाज सन्माननीय राजसाहेब यांनी उठवला आणि त्याला दुजोरा उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिला आणि मोठ्या प्रमाणावरती मराठी माणसं यांच्या पाठीमागे उभी राहिली आणि म्हणून राज्य शासनाला हा GR रद्द करावा लागला. त्याचाच परिणाम आज या विजय उत्सवामध्ये आहे. मला वाटतं भविष्यामध्ये हे दोन्ही भाऊ असेच एकत्र राहिले तर असे अनेक विजय उत्सव साजरे करण्याची संधी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला या ठिकाणी येईल असं मला या ठिकाणी वाटतं. मीरा भाईंदरमध्ये काही व्यापारी एकत्र आले. त्यांनी मराठीचा जो काही मराठीचा सगळ्या आता सध्या सुरू आहे त्याच्याबाबत जे त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल. केडियासारखे जे उद्योगपती मराठी बोलणार नाही असं थेट महाराष्ट्रात बोलतायत. कसं बघताय? राजकारण सुरू झालंय. बघा, या केडियासारखे अनेक किडे असतील लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत. केडियाला आता रिटायरमेंट 30 वर्ष त्यांनी तिथं त्याचं राज्य चालव टूट गई है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.